श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या गोष्टी. लेखक अरुण गोखले. गोष्टीचं नाव आहे तो येणार आहे. एका भल्या सूर्योदयाबरोबर गोंदवले गावात वार्ता आली की काही रामदासी मंडळी ही गावातल्या मारुती मंदिरात आली आहेत. त्यांच्या त्या वाढलेल्या जटा, दाढी, अंगात कफनी, गळ्यात माळा, हातात कुबडी, रुद्राक्षमाळ आणि भगवा वेश यावरूनच लक्षात येत होतं की ही तपस्वी मंडळी रामदासी संप्रदायाची असावीत. प्रभू रामरायाचे दास असणारे हे रामाचे भक्त गावोगावी जाऊन जीवाचं कल्याण करत, त्यांना नाममुद्रा देत भक्ती कशी करायची ते सांगत. तेव्हा ही वार्ता कळताच जी अनेक गावकरी मंडळी ह्या लोकांच्या दर्शन प्रसादासाठी आली, त्यात गणूचे पिताजी रावजी आणि माता गीताबाई यांचा पण समावेश होता. राम भजनाचं श्रवण, भावपूजन झाल्यावर त्यांच्यातल्याच एका तेजस्वी व्यक्तीला नमस्कार करून गीताबाईंनी विचारलं, महाराज, आपण एवढी भ्रमंती करता, गावोगाव फिरता, तेव्हा तुम्हाला माझा मुलगा कुठे दिसला का? त्यावर महाराज म्हणाले, माई, अगं प्रवासात तर अनेक जण भेटतात, पण तुझ्या मुलाच्या काही खुणा तर सांगशील? त्यावर गीताबाई म्हणाल्या, हो स्वामी, माझा मुलगा दिसायला सुंदर आणि बोलायला गोड आहे, आणि विशेष म्हणजे त्याच्या तोंडी सदैव श्रीरामाचं नाव असतं. त्या खुणा ऐकून ती व्यक्ती फक्त हसली आणि म्हणाली, माई, तू रामनामाचा जप कर, ते नामच तुझ्या मुलाला तुझ्या दारात घेऊन येईल. माझ्या दिव्य दृष्टीनं मी इतकं नक्की सांगतो की तुझा बाळ आहे तिथे आनंदात आहे. ज्या व्यक्तीला गीताबाईंनी आपल्या मुलाबद्दल विचारलं होतं ते स्वतःच त्या माऊलीचे पुत्र अर्थात गणू म्हणजेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजच होते. असाच प्रवास करत करत ही मंडळी कोल्हापुरातही पोहोचली. तिथे जाऊन महाराजांनी आधी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्याच ओवरीत ते विसावले की जिथे ते वयाच्या 8व्या वर्षी येऊन बसले होते. त्यावेळचा तो आर्त बालक आता एका साधक उपासक पातळीपर्यंत येऊन पोचला होता. ह्या रामदासी गोसाव्याचा मुक्काम तिथं असतानाच एके दिवशी एक बाई आपल्या 17-18 वर्षांच्या मुलीला घेऊन दर्शनाला आल्या. महाराजांना नमस्कार करून त्या बाई म्हणाल्या, स्वामी, ही माझी मुलगी, हिचा पती कुठंतरी गुरु शोधासाठी दूर निघून गेलाय, तो परत येईल का? स्वामींनी एक वार त्या बाई आणि त्यांच्या मुलीकडे नीट पाहिलं आणि हसत म्हणाले, माई, तुम्ही काही काळजी करू नका, हिच्या पतीची आता घराकडेच वाटचाल चालू आहे. रामरायाच्या कृपेने तो नक्कीच येईल आणि स्वतः हिला आपल्या घरी घेऊन जाईल. तुम्ही दोघी एक करा, तो लवकर परत यावा म्हणून श्रीरामरायाचा त्रयोक्षरी मंत्र नित्य जपा. श्रीराम नामप्रचार आणि प्रसाराचं हे कार्य महाराजांचे हातून असंच चालू होतं. बहुते जना भजन मार्गा लावावे हा गुरु माऊलीचा आदेश महाराज लोकांना अशी नाममुद्रा आणि नामदिशा देऊन करत होते. आणि एके दिवशी भल्या रामप्रहरी गीताबाईंच्या दारात एक गर्जना घुमली, जय जय रघुवीर समर्थ. दारी आलेल्या गोसाव्याला भिक्षा द्यायला गीताबाई पुढे आल्या. गोसावी म्हणाला, माई, मला ही भिक्षा नको, मला तू काल दगडीत घट्ट दही लावून ठेवलं आहेस ना, ते दे. गोसाव्याची ती आगळी वेगळी मागणी ऐकली मात्र आणि एका क्षणात गीताबाईंना गणू बाळाची आठवण झाली. गणू घर सोडून निघून गेल्यापासून त्या कवडी दह्याची अशी मागणी कुणीच केली नव्हती. गणू गणू बाळा असं त्या फक्त म्हणाल्या मात्र आणि पुढे होत महाराजांनी आईचे पाय धरले. गणू, माझ्या गणू बाळा असं म्हणत गीताबाईंनी पुत्राला मिठी मारली. मायलेकरांच्या या भेटीचं वर्णन ते काय करावं. मुलगा घरी आला, गीताबाई आनंदल्या. ही वार्ता कोल्हापूरलाही कळली आणि एके दिवशी दिलेल्या वचनाप्रमाणे महाराज स्वतः गेले आणि सरस्वतीला घरी घेऊन आले. महाराजांना आता गीताबाईंनी श्रीरामाच्या शब्देतच अडकवलं, गणू, तुझी इथून पुढची परमार्थाची वाटचाल ही प्रपंचातूनच होऊ दे. तू स्वतःचा प्रपंच कर, संसार कर्तव्य पार पाड आणि ते करतानाही उत्तम परमार्थ कसा साधता येतो ते लोकांना प्रत्यक्ष कृतीतूनच दाखव. नाम उपासकाला प्रपंच हा कसा अडचणीचा होत नाही हे तू जगाला दाखव. आईचा हा बोध मनाला लावून घेत महाराजांनी गृहस्थाश्रमी जीवनास प्रारंभ केला. प्रपंचातून परमार्थाकडे वाटचाल चालू झाली. श्रीराम जय राम, जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.